माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण. हां, काय म्हणताय? काही नाही, छान आस्वाद घेतोय निसर्गाचा. हां. जरी पावसाळा नसला तरी पाऊस पडतोय आणि निसर्ग शेवटी हा आनंद देण्यासाठी आहे. तो वास्तविकतेचं भान करून देणारा आहे की कशा पद्धतीने आपण त्याच्यासोबत जर राहिलो तरी तो आनंद प्रदान करतो. परंतु कालचक्र बदललेलं आहे. त्या कालचक्राचा व्यवस्थितपणे आपण अभ्यास करायला पाहिजे. त्या निसर्गाच्या जर जवळ राहिलो तर आपलं नुकसान होणार नाही. तो सांगतोय की तुम्ही मला माझा विचार करा, मी तुमचा विचार करतो. जर त्याचा आपण विचार केला, व्यवस्थित आपण वागलो, आचरण केलो तर तोही व्यवस्थित वेळेवर येईल, वेळेवर राहील, त्याचा कोप होणार नाही. माणसांचं वागण्यामुळं हे निसर्गाचं चक्र, ज्याला आपण कालचक्र म्हणतो किंवा सृष्टीचं चक्र, हे बदलत चाललंय. जे आज भारत देशामध्ये 3 ऋतू होते, त्या 3ही ऋतूचा आस्वाद आपला देश घेतो. पण आजकाल काही ऋतूंचा कालावधी जो आहे, 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 4-4 महिन्याचे 3 ऋतू आहेत, पण ते 4-4 महिन्याचे राहिले नाही. उन्हाळा तरी वाढतोय. तुमचं म्हणणं बरोबर मावले, पण आम्ही आता शेतकऱ्यांनी काय करावं? आता हातात तोंडाला आलेला कापूस, सोयाबीन, बाकी मका, हे पाऊस काय आता हिवाळी झाली तरी पाऊस पडतोय, प्रत्येक सणाला पाऊस पडायला लागला. आता करायचं काय आम्ही? मी शेतकरी जरी नसलो तरी एक प्रकृतीला जवळून अनुभवणारा, तिचा अभ्यासक म्हणा किंवा निसर्ग म्हणा किंवा आयुर्वेद म्हणा, कारण वनस्पती किंवा एखादा आहार तो कशा पद्धतीचा असावा, कसा त्याच्यामध्ये पौष्टिक मूल्य असावेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर निसर्गाच्या जवळ राहिल्याशिवाय तो आपल्याला आरोग्य प्रदान करू शकत नाही. आणि आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. निव्वळ कमवायचं आहे किंवा पैसाच घ्यायचा आहे म्हणून जे आपण रासायनिक खतांचा जास्त वापर करून जे दूषित केली आपली भूमी, आणि शिवाय वृक्षतोड जास्तीत जास्त झालेली आहे आणि माणसाचा स्वैराचार वाढला आहे. जे नैतिक मूल्यापेक्षा सगळ्यांना पैसा कमवून लोभ आणि लालसा वाढलेली आहे. लक्ष्मी आवश्यकच आहे, ती चांगल्या कामासाठी पण आवश्यक आहे. आणि तण कसं असतं, शेतकऱ्यांसाठी तण आपोआप वापतं, तणाला काही पेरायची गरज नाही. तशा पद्धतीने काही चांगल्या गोष्टी, ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला सोयाबीन घ्यायचं आहे, ऊस घ्यायचा आहे, तुम्ही त्याला पेरता, त्याची कीटकनाशक, तृणनाशक म्हणून त्याची